नमस्कार. आवाज येतोय का माझा? प्लीज कोणी पाहणारे असले तर कॉमेंट करा म्हणजे कळेल. नमस्कार. मी उर्मिला राजदेरकर नागपूरहून बोलते. आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूर यांनी आज मला इथे कविता वाचनासाठी आमंत्रित केले. त्यासाठी मी मंडळाचे आणि सर्व सदस्यांचे हार्दिक आभार मानते. सरसी जनिलये सरोज हस्ते धवल तरांशुक गंधमाल्य शोभे भगवती हरी वल्लभे मनोज्ञे त्रिभुवन भूतिकरी प्रसिद्ध मह्यम. शारदीय नवरात्राच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मराठी रसिकांच्या मनात अग्रणी स्थान असलेले नाव म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज. 1912 महाराष्ट्र नाशिक येथे त्यांचा जन्म झाला. स्वातंत्र्यापासून स्वातंत्र्य दिनाच्या 50-60पर्यंत मराठी स्पंदने अचूक टिपणाऱ्या ह्या कविता त्यांच्या हृदयामध्ये सदैव निनादत असतात. तीव्र सामाजिक बांधिलकी, प्रखर राजकीय जाणीवा, विज्ञाननिष्ठा त्यांच्या कवितेतून सदैव प्रतीत होत असतात व रसिकांना जागृत व संवेदनशील बनवतात. असे महान व्यक्तिमत्व ह्यांच्या शब्दाची मोहिनी अवर्णनीय आहे. ऐकूयात. चला तर. कुसुमाग्रज. ब्रिटिश काळात मत्त सत्ताधारी आणि दबलेली जनता यांच्या संबंधात आगगाडी व जमिनीचे प्रतीक घेऊन ही कविता तयार झाली. ऐकूयात. नको ग आक्रंदे जमीन पायाशी लोळत विनवी नमुन. नको ग आक्रंदे जमीन पायाशी लोळत विनवी नमुन. धावशी मजेत वेगाने वरून, धावशी मजेत वेगाने वरून आणिक खाली मी चाललो चुरून. छातीत पाडशी कितीक खिंडारे, छातीत पाडशी कितीक खिंडारे, कितीक ढाळशी वरून निखारे. नको ग आक्रंदे जमीन जाळीत जाऊ तू बेहोश होऊन. ढगात धुरांचा फवारा सोडून, ढगात धुरांचा फवारा सोडून गरजत चालली गाडी ती माजून.
दुर्बल अशीच खुशाल ओरड, दुर्बल अशीच खुशाल ओरड, जगात कशाला जगावे भेकड. पोलादी टाचा या छातीत रोवून, पोलादी टाचा या छातीत रोवून, अशीच चेंदत धावेन धावेन, अशीच चेंदत धावेन धावेन. चला रे चक्रांनो फिरत गरारा, चला रे चक्रांनो फिरत गरारा, गरजत पुकारा आपुला दरारा. शिळ ही कर्कश गर्वात फुंकून, शिळ ही कर्कश गर्वात फुंकून, पोटात जळते इंधन घालून. उद्दाम गाडीचे ऐकून वचन, उद्दाम गाडीचे ऐकून वचन, क्रोधात इकडे थरारे जमीन, क्रोधात इकडे थरारे जमीन. दुर्बल भेकड, दुर्बल भेकड थरारे जमीन, दुर्बल भेकड त्वेषाने पुकारी, घुमले पहाड घुमल्या कपारी. उठला क्षणात भयान आक्रोश, उठला क्षणात भयान आक्रोश, हादरे जंगल कापले आकाश. उलटी पालटी होऊन गाडी ती, उलटी पालटी होऊन गाडी ती, हजार शकले पडली खाली ती, हजार शकले पडती खाली ती, हजार शकले पडती खाली ती. कवी कुसुमाग्रजांच्या शब्दांना खरोखरच अतिशय सुंदर अर्थ आणि तशीच शब्दांची धार. व त्यांची पुढील कविता, जो थांबला त्यांचा कार्यभाग बुडाला. थांबल्याला पराजय ही साधी शिकवण नदीबाईंच्या लढिवाळ वर्णनातून सांगणारे कुसुमाग्रज अगदी आपलेच वाटतात. त्यांची पुढील कविता, नदी. नदीबाई माय माझी डोंगरात घर, नदीबाई माय माझे डोंगरात घर, लेकरांच्या मायेपोटी येते भुईवर. नदीबाई आई माझी निळे निळे पाणी, नदीबाई आई माझी निळे निळे पाणी, मंद लहर येत गाते ममतेची गाणी. नदी माय जळ साऱ्या तान्हेल्यांना देई, नदी माये जळ साऱ्या तान्हेल्यांना देई, कोणी असो कसा असो भेदभाव नाही. शेतमळे मायेमुळे येती बहरास, शेतमळे मायेमुळे येती बहरास, थाळीमध्ये माझ्या भाजी भाकरीचा घास. श्रावणात आषाढात येते तिला पूर, श्रावणात आषाढात येतो तिला पूर, पुढच्यांच्या भुलासाठी जाते दूर दूर. माय सांगे थांबू नका पुढे पुढे चला, माय सांगे थांबू नका पुढे पुढे चला, थांबल्याला पराजय चालल्याला जय, थांबल्याला पराजय चालल्याला जय. आजचा ज्वलंत प्रश्न, पावसामुळे शेतकऱ्यांचं बरंच नुकसान झालं आहे. आपण पाहतोय शेतकऱ्यांच्या या ज्वलंत समस्यांवर नेहमीच कवी वेगवेगळे आपली मतं नोंदवत असतात. त्यातीलच ही कविता, शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्या, त्यांची लाचारी व त्यावर उन्मत्तपणे छद्मी हास्य करणारे सावकार. कविता आहे लिलाव. उभा दारी कर लावूनी कपाळा, उभा दारी कर लावूनी कपाळा, दिन शेतकरी दावून उमाळा. दूत दाराशी पुकारी लिलाव, शब्द कसले ते घणाचे घाव. दूत दाराशी पुकारी लिलाव, अहो शब्द कसे ते घणाचे घाव. वस्तू वस्तूंवर घालून या धाड, करीत घटकेत झोपडी उजाड. स्तब्ध बाजूला बसे घर धणीनं, स्तब्ध बाजूला बसे घर धणीनं, लाल डोळ्यातील आटले उधाण. भुके अभ्रक अन कवळुनी उरास, भुके अभ्रक कवळुनी उरास, पदर टाकून या त्या घेई पाजण्यास. उर उघड येते तिचे न्याहाळोनी, उर उघड येते तिचे न्याहाळोनी, थोर थैलीतील वाजवीत नाणी. आणि ही रे, आणि ही रे पुसत असे सावकार, आणि ही रे पुसत असे सावकार. उडे हास्यांचा चहूकडे विखार, उडे हास्यांचा चहूकडे विखार. खरोखरीच किती दयनीय अवस्था आहे. शेतकऱ्याची स्त्री बसली आहे आणि तिच्या उघड्या शरीराकडे सावकार अशा मनाने, अशा नजरेने, अशा विखारी नजरेने बघत आहेत. पुढची कविता घेऊया. जगातली सुखदुःख.
कवितेत मांडत असताना कवीला कधीकधी आपल्या प्रतिभेबद्दलही बोलावंसं वाटतं. कवी म्हणतात, समिधाच सख्या त्या, दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता, दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता, वाहते जिच्यातून त्यांची जीवन सरिता. दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता, वाहते जिच्यातून त्यांची जीवन सरिता. खळखळे अडथळे सुखे कधी फेसाळे, परी अखंड शोधे वाट समुद्राकरिता. खडकाळ प्रांत तो ही जेथून निघाली, पथ शोधित आली रानातून केली. नच रम्य रावळे कलापूर्ण वा घाट, तीरावर तुरकळ परी अंकुरती वेली. नववर्षाच्या या विरल मांडवा खाली, होईल सावली कुणास कहाली. तो शेल कुणी शापील कुणी दुर्वास, या जळोत समिधा भव्य हवी वृक्षाली. ह्या जळोत समिधा भव्य हवी वृक्षाली. समिधाच सख्याया त्यात कसा ओलावा, समिधाच सख्याया त्यात कसा ओलावा. कोठून फुलापरी मकरंद हा मिळावा, कोठून फुलापरी मकरंद हा मिळावा. जात्याच वृक्षया एकच त्या आकांक्षा, जात्याच वृक्षया एकच ह्या आकांक्षा. तव आंतर अग्नी क्षणभरी तरी फुलवावा, तव आंतर अग्नी क्षणभरी तरी फुलवावा, तव आंतर अग्नी क्षणभरी तर फुलवावा. वा, काय सुंदर कल्पना आहे कवींची. त्यानंतर पुढची कविता घेऊया. प्रकाशपूजक कवी कुसुमाग्रज सुरेल नादमधुर शब्दांसोबत कधीकधी तीव्र उपरोधांचे शस्त्रही वापरून रसिकांना जागं करतात. हे कामच आहे कवींचं. कवींचे ते अतिशय महत्त्वाचे एक काम आहे. म्हणतात ना, जो न देखे रवी वो देखे कवी. पुढील कविता घेऊया. गाभारा. दर्शनाला आल्यात या, पण या देवालयात सध्या देव नाही. दर्शनाला आलात या, पण ह्या देवालयात सध्या देव नाही. गाभारा आहे, चांदीचे मखर आहे, सोन्याच्या समया, हिऱ्यांची झालर आहे. वाजवा ती घंटा आणि असे इकडे या. पाहिलात ना तो रिकामा गाभारा. नाही तसं नाही, एकेकाळी होता तो इथं. नाही असं नाही, एकेकाळी होता तो तिथे. काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा, दरवाजे बंद करून वेळेवर जेवायचा, नंतर 2 तास वामकुक्षीही घ्यायचा. सारं काही ठीक चालले होते. रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग पडत होते पायाशी. दक्षिण दरवाजापाशी मोटारीचे भोंगे वाजत होते, मंत्र जागर गाजत होते. सारे काही घडत होते हवे तसे. पण एके दिवशी आमचे दुर्दैव, उत्तरदाराशी अडविलेला कुणी एक भणंग महारोगी तारस्वरात ओरडला, बाप्पाजी बाहेर या, बाप्पाजी बाहेर या. आणि काकड आरतीला पाहतो तो काय, गाभारा रिकामा. पोलिसात वर्दी आम्ही दिलीच आहे, पण महारोग्यांच्या वस्तीत तो राहिला आहे ना, मग पुन्हा त्याला प्रवेश द्यावा की नाही. पत्रव्यवहार सुरू आहे दुसऱ्या मूर्तीसाठी, पण तूर्त गाभाराचेच दर्शन घ्या. तसं म्हटलं तर गाभाराचेच महत्त्व अंतिम असतं. कारण गाभारा सलामत तो देव 50. गाभारा सलामत तर देव 50. आज खरोखरच असा देव आपल्याला कुठे सापडतोय. सगळे गाभारे बंद आहेत. करोनामुळे सगळीकडे सगळे मंदिरं देव कुलपामध्ये आहेत. त्यांनाही काही दिवसांची विश्रांती मिळाली आहे. पाहूया पुढची कविता. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी
सामाजिक बांधिलकीची जपणूक करीत असताना तरुण मनालाही उभारी देणाऱ्या कुसुमाग्रजांची विशाखा या संग्रहातली ही कविता वनराणी. घन हले शिरावर चरण चालिले धुंद, घन हले शिरावर चरण चालिले धुंद, भिजविते मुक्त जल पदर रेशमी रुंद. क्रीडतात कुंतल कुरळ कपाळावरती, गुणगुणती कंकण करात यौवन छंद. डोंगरी हवेची देहलतेत मिरास, डोंगरी हवेची देहलतेत मिरास, की द्राक्षांचा घड मोहरला भरघोस. व्याघांचा नयनी किरण विलास अधीर, वक्षावर बहरे रे नवतीचा उल्हास. कांतीत केतकी केवळ घवघवलेली, कांतीत केतकी केवळ घवघवलेली, कच भुजंग माने जवळी विळखा घाली, कच भुजंग माने जवळी विळखा घाली. रविपरी उदेला प्रणयाग्नी हृदयात, रविपरी उदेला प्रणयाग्नी हृदयात, प्राचीसम म्हणून आरुणता येगाली, प्राचीसम म्हणून आरुणता येगाली. सकाळी धुसर पाऊल वाटामध्येही, तिजवरून विखारे वनामध्ये वनराणी, तिजवरून विखारे वनामध्ये वनराणी, तिजवरून विखारे वनामध्ये वनराणी. कवींच्या या कविता नेहमीच कालातीत असतात. कुठल्याही काळात जा, त्यांचा अर्थ तो आपल्याला उमगतोच. आणि ह्यासाठी आपण त्यांना खरोखरच धन्यवाद दिले पाहिजे. पूर्वीपासून आजपर्यंत इतक्या वेगवेगळ्या संकटांमध्ये या कवींच्या कविताच त्यांनीच आपल्याला तारून नेलं आहे. या कालातीत कविता खरोखरच धन्य आहेत. आज भारत चीनच्या द्वंद्वाच्या या पार्श्वभूमीवर कुसुमाग्रजांची ही कविता पुन्हा पुन्हा आठवते आहे. 1962 भारताचा पराभव झाला असता सैनिकांना आव्हान करणारी कुसुमाग्रजांची ही कविता. बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळते, बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते, शुभ्र हिमावर ओघळते. असुरांचे पद भ्रष्ट लागुनी आज सतीचे पुण्यमळे, असुरांचे पद भ्रष्ट लागुनी आज सतींचे पुण्यमळे. अशा घडीला कोण करंटा तटस्थतेने दूर पळे, अशा घडीला कोण करंटा तटस्थतेने दूर पळे. कृतांत ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे, कृतांत ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे. साम मंत्र तो सरे रणाची नौबत आता धडधडते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. सह्यगिरीतील वनराजांनो, सह्यगिरीतील वनराजांनो, या कुहरातून आज पुढे रक्त हवे जर स्वातंत्र्याला रक्ताचे पडतील सडे. सह्याद्रीतील वनराजांनो, या कुहरातून आज पुढे रक्त हवे जर स्वातंत्र्याला रक्ताचे पडतील सडे. एक हिमाचल राखायास्तव, एक हिमाचल राखायास्तव, करा हिमाचल लक्ष खडे. समरपुराचे वारकरी हो समर देवता बोलविते, समर देवता बोलविते. रक्त आमुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. कोटी कोटी असतील शरीरे मनगट आपुली एक असे, कोटी कोटी असतील शरीरे मनगट आपुले एक असे. कोटी कोटी कंठात आज या एक मनीषा जागविते. पिवळे जहरी सर्प ठेचणे, चीनला उद्देशून म्हटलंय, पिवळे जहरी सर्प ठेचणे अन्य मना व्यवधान नसे. एक प्रतिज्ञा विजय मिळेतो राहील रण हे धडधडते. एक प्रतिज्ञा विजय मिळेतो राहील रण हे धडधडते.
राहील रण हे धडधडते, राहील रण हे धडधडते. कवींची ही कल्पना त्या काळची 1962 केलेली कवींनी ही कविता आहे आणि ती आजच्या काळातही खरोखरीच अतिशय लागू पडते आहे. अशाच युद्धामध्ये अनेक लोकांनी आपले प्राण दिले आहेत. कितीतरी लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यांची साधी दखलही घेतली जात नाही. त्यांच्यासाठी कधी काही उच्चारही केला जात नाही. अशा अनेक वीरांसाठी अशी एक कविता. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी असंख्य वीरांनी आपले प्राण अर्पण केले. कुसुमाग्रजांसारखे संवेदनशील कवी आपल्याला कृतज्ञतेची जाणीव करून देतात. काही सैनिकांची तर दखलही घेतली जात नाही. काहींच्या मनाचा ठाव ठिकाणाही लागत नाही. मूकपणे आपल्या याच्यात विलीन होऊन या वीरांनी दिलेलं बलिदानही तितकंच मोलाचं नाही का? ऐकूयात. अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वात. अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वात. धगधगता समराच्या ज्वाला या देशाकाशी, धगधगत्या समराच्या ज्वाला या देशाकाशी, जळावयास्तव स्वातंत्र्यातून उठवून या जाशी, जळावयास्तव स्वातंत्र्यातून उठवून या जाशी. अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वात. मूकपणाने तमी लोपती संधेच्या रेषा, मूकपणाने तमी लोपती संधेच्या रेषा, मरणामध्ये विलीन होसी ना भय ना आशा, मरणामध्ये विलीन होसी ना भय ना आशा. स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वात. अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत. जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव, जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव, रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव. जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान, जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान, सफल जाहले तुझेच हेरे तुझेच बलिदान, सफल जाहले तुझेच हेरे तुझेच बलिदान. अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वात. काळोखातून विजयाचा ये पहाटचा वारा, काळोखातून विजयाचा ये पहाटचा वारा, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा, मृत्युंजय वीरा. कवींच्या एक ना अनेक कविता आहेत. या कविता जर आपण वाचत राहिलो तर आपल्याला दिवसेंदिवससुद्धा कमी पडतील. कितीतरी कविता अशा आहेत आणि त्यांचे 3 संग्रह प्रसिद्ध झाले होते. पु ल देशपांडे यांच्या समकालीन असताना पु ल देशपांडे नेहमी त्यांचं कौतुक करायचे, त्यांचं वर्णन करायचे. त्या काळी तरुणाईमध्ये वि स खांडेकर यांच्या शृंगाराच्या वेगवेगळ्या कथा ह्या नेहमीच ऐकायला येत होत्या. परंतु त्या काळात कुसुमाग्रजांच्या कवितेने त्यांच्यात जो जोश भरवून दिला होता त्याचे ते नेहमीच वर्णन करत आले आहेत. अखेर असे कवी कुसुमाग्रज मराठी मातीची, मराठी भाषेची, मराठी मातीची, मराठी भाषेची शान, साक्षात सरस्वतीचा वरदहस्त शिरी घेऊन आपल्या वैखरीने जगाला प्रकाशमान करणारे असे कवी कुसुमाग्रज आपल्या वैखरीने जगाला प्रकाशमान करणारे. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिरव्या रंगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. रत्न जडित अभंग
ओवी अमृताची सखी, रत्नजडित अभंग ओवी अमृताची सखी, चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी, चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी, सरस्वतीची पालखी. धन्यवाद. आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूर यांचे खूप खूप आभारी आहे. या कविता वाचनाशिवाय मुलांसाठी श्लोक पठण, मोठ्यांसाठी ओळख संतांची, असे अनेक त्यांचे कार्यक्रम खरोखरीच वाखाणण्यासारखे आहेत. आपण सर्व रसिक श्रोते नक्कीच आजच्या या सर्व कवितांना त्यांच्या मनापर्यंत भावल्या असतील आणि नक्कीच त्यांनी त्याचा आस्वाद घेतला असेल. सर्व रसिक श्रोते मंडळाचे इतरही कार्यक्रम त्यांनी नक्कीच आवर्जून पाहावे अशी मी त्यांना विनंती करते. आणि सरतेशेवटी जाता जाता आजच्या करोना काळातील भीषण अशा ह्या वातावरणामध्ये आपण सर्वच किती त्रस्त झालो आहोत. एकमेकींच्या भेटीही आपल्याला दुर्लभ झाल्या आहेत. परंतु तरीही ह्या आभासी माध्यमातून मंडळांनी आपल्याला सर्वांना जोडून ठेवलं आहे. आपल्या सर्वांची एकमेकांची ओळख होते आहे. हे खरोखरच भाग्यच म्हणावं लागेल. आणि जाता जाता शेवटी माझी स्वतःची कोविड-19 वर केलेली ही कविता मी सादर करते आणि पूर्णविराम घेईन. सूर्य उगवला नितनियमाने, अस्तालाही तसेच जाणे. सूर्य उगवला नितनियमाने, अस्तालाही तसेच जाणे. कळ्या उमलल्या फुले जाहली, कळ्या उमलल्या फुले जाहली, वसुंधराही सृजन नाहली. चंद्राला घेऊन कुशितया, निशा प्रकटली नित्य नव्याने. चंद्राला घेऊन कुशितया, निशा प्रकटली नित्य नवाने. सारे सुरळीत चक्र चालले, कुठे घातला घाव, कुणी घातला घाव, ईश्वरा कसा साधला डाव. लहान ग्याया तुच्छ जीवाने, किती भयान हुंकार दिला. रस्तोरस्ती चित्रविदारक, सकल करुण रुकार दिला. कशी शांत अन किती स्तब्धता, कशी शांत अन किती स्तब्धता. घराघरातून भीषण दारुण, चित्काराचे स्वरते कारुण. सान थोर अन जरा सकल, समस्त होती हतबल विकल. कुठे घातला घाव, ईश्वरा कुणी घातला घाव, कसा साधला डाव. मोडून पडल्या साऱ्या कक्षा, उन्मत्तपणाची काही शिक्षा. मोडून पडल्या साऱ्या कक्षा, उन्मत्तपणाची काही शिक्षा. वाटा साऱ्या ओस भयानक, नाही चालणे नाही तुडविणे. फक्त एकच वाट मोकळी, फक्त एकच वाट मोकळी, अंत दिशेला पोचविणारे. राव रंक हे समान सारे, घराघरातून आळविती. कधी संपविशी अगतिकताही, पुन्हा पुन्हा तुझं आर्जवती, पुन्हा पुन्हा तुझं आर्जविती. हेच मागणे तुझं ठाई गा, हेच मागणे तुझं ठाई गा. एकच इच्छा मनी असे, मुक्त करी या संकटातुनी. सोडवा आता कसे बसे, सोडवा आता कसे बसे, सोडवा आता कसे बसे. धन्यवाद. एक सांगायचं आहे, ह्या कुसुमाग्रजांच्या कवितांसाठी माझी मैत्रीण डॉक्टर विनीता ठोकळ यांचीही मला खूप मदत झाली आहे. त्यांचेही मी आभार मानते. वनश्री चिमोटे जिने मला या मंडळाची ओळख करून दिली, तिचेही मी आभार मानते. आणि शेवटी सर्वांचेच आभार प्रकट करून मी माझं हे कविता वाचन संपवते. धन्यवाद.